Yeah.
त्यास आढळ देशी धावसे आडणे ऐकून या धावा कैवारे देवा भक्तांची या दोष त्यांची जाळी कल्पकोटीवरी नामासाठी हरी आपुलिया शरण येते त्यांचे न विचारीशी दोष न मागता त्यास आढळ देशी तुका म्हणे तुझ वाणू कैशा परी एक मुखारी आयुष्य थोडे शरण येते त्यांचे न विचारीशी दोष न मागता त्यास आढळ देशी विठ्ठल विठ्ठल तुझा ऐसा कोणी न देखे उदार अभय दानशूर पांडुरंगा शरण येते त्यांचे न विचारीशी दोष न मागता त्यास आढळ देशी धावशी आडणी ऐकून या धावा कैवारे देवा भक्तांची या दोष त्यांची जाळी कल्पकोटीवरी नामासाठी हरी आपुलिया शरण येते त्यांचे न विचारीशी दोष न मागता त्यास आढळ देश तुका म्हणे तुझ वाणू कैशा परी एक मुखारी आयुष्य थोडी शरण येते त्यांचे न विचारीशी दोष न मागता त्यास आढळ देश पांडुरंगा करो प्रथम
संतासिया दुसर चरण संतासिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाचे विठ्ठल विठ्ठल तुझा ईसा कोणी न देखे उदार अभय दान शूर पांडुरंगा शरण येते त्यांचन विचारीशी दोष न मागता त्यास आढळ देशी प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी शिवीसाठी जो अभंग निवडला तो अभंग जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा भगवान परमात्म्याच्या औदार्याचं वर्णन करणारा अभंग आहे. तुकोबारे सांगतात तुझ्यासारखा या जगात दुसरा कोणीच उदाहरण नाही. तुझा ईसा कोणी न देखे उदार अभयदान शूर पांडुरंगा. तुकोबारे सांग हे देवा अभयाचं दान तूच देऊ शकतो. ते दान दुसरं कोणी देत नाही. फक्त कोण देतो? पांडुरंग देतो. देवच देतो भक्त. आणि महाराज सांगतात की तू काही विचार करत नाही. मला शरण आल्यानंतर तो किती दोषी आहे, तो किती पापी आहे, त्याने काय केलं मागे त्याचा विचार न करणारा तो आहे. शरण येते त्यांचे न विचारीशी दोष न मागता त्यास आढळ देशी. मागितलं पहिला असं नाही, न मागता सुद्धा तू देतो. भक्त जेव्हा अडतात ना तेव्हा तुझा धावा करतात म्हणाले, आणि तू धावून जातो. तो कोबारे सांगतात नाही का, असं समजू नका बरं का. संसारातल्याच माणसाला अडचणी येतात असं समजायचं काम नाही. हा परमार्थ करत असताना सुद्धा पुष्कळ अडचणी येतात. धावसी आडणी भक्तही अडतात पण धावतो देव. आणि ते त्याचा धावा करतो. महाराज धावती आडणी ऐकून या धावा. काही वारे देवा भक्तांची या दोष त्यांचे जाळी कल्प कोटीवरी. कितीही दोष असले तरी नामाने जळतात. नामाने मार सांगतात तो कोरे काय वर्णन करू तुझं. एकच तोंड असून आयुष्य सुद्धा थोडंच आहे. असा हा तुकोबाऱ्यांचा 5 चरणाचा अभंग आजच्या शिवीसाठी निवडला. माऊली ज्ञानोबर आहे. मला जशी बुद्धी देतील ज्ञानोबरे माझ्याकडनं जशी सेवा करून घेतील. माझा सर्व भार तुझ देवा. सर्व भार ज्ञानोबऱ्यावर टाकतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला विठ्ठला सेवा करण्यापूर्वी थोडा परिहार गरजेचा आहे. आपली ही आजची जी सेवा आहे ही सेवा प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा आपण हे केलेलं आयोजन. ज्या
भगवान परमात्म्याची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्याचंच वर्णन करणारा हा अभंग आहे. किती तू उदार आहेस हे सांगणाराच अभंग आज निवडलेला आहे. ज्या परमात्म्याच्या मूर्तीची स्थापना मला वाटतं 23 तारखेला आहे वाटतं नाही का होणार आहे. त्यासाठी भव्य दिव्य असं मंदिर उभारलं गेलं. वास्तू तयार झालेली आहे आणि कार्यक्रम सुद्धा चालू आहे. एवढा 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये भगवान विराजमान होणार आहेत. गरज आहे का मंदिरांची हा प्रश्न आहे. नितांत गरज आहे विठ्ठल मंदिराची. हा बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे विठ्ठल मंदिर राम मंदिर शिव मंदिर बांधण्यापेक्षा ज्ञान मंदिर याच्यापेक्षा ते त्याला जास्त अधिक प्राधान्य देतात. हा कोणतं मंदिर? ज्ञान मंदिर. याचा अर्थ आपला ज्ञान मंदिराला विरोध आहे असं नाही का. ते सुद्धा तितकं महत्वाचंच आहे ज्ञान मंदिर सुद्धा. पण त्याच्यापेक्षा मात्र निश्चित विठ्ठल मंदिर विशेष आहे. कारण विठ्ठल मंदिरात जो निर्माण झाला तयार झाला तो कधीच बॉम्बस्फोट करणार नाही. लादेन सुद्धा कुठल्या तरी मंदिरात शिकलाच होता. हो कुठल्या तरी मंदिरात त्याने शिक्षण घेतलेलंच होतं महाराष्ट्रात. आता नक्की त्याच्यापेक्षा विठ्ठल मंदिर विशेष आहे महत्वाचं आहे. आपली संस्कृती जपण्यासाठी आपला सात्विकपणा जपण्यासाठी महाराज सांगतात नितांत गरज आहे. आणि माऊलींचे शब्द होते गावात इथं विठ्ठल मंदिर असावं. आत्ताच भाऊंनी सांगितलं दिलीप अण्णांनी सांगितलं आणि गावाच्या सर्व मंडळीच्या सहकार्याने ज्या माऊलीने जागा दान दिली मला असं वाटतं की त्यांच्याच त्या तपाच्या माध्यमातून ती जागा ते निर्माण झालेलं आहे. त्यांची आख्यायिका माझ्यापेक्षा तुम्हाला खूपच अधिक माहिती आहे. त्या आई पण आज कीर्तनाला इथं हजर आहेत. भगवान तुमचं कल्याण करो. भगवान तुमच्याकडनं असं शुभ कार्य देवकार्य धर्मकार्य तुमच्याकडनं हो ही प्रभूला प्रार्थना करतो आणि तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. भगवान थोड्या दिवसात तिथं बसणार आहे. जो अभंग आहे तो 24 तारखेच्या कीर्तनकारासाठी राखून येतो. देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी एकाच्या कैवाडे उगवी होतांचे. कोणाच्याही तपाच्या माध्यमातून आला तरी त्याच्या पुरता राहणार नाही. महाराजांचा ना बहुत काय बोलू पैगा. माऊली सांगतात मी आता जास्त बोलत नाही थोडं बोलतो ऐका. भगवान सूर्यनारायण उदयाला येतो माहितीये तुम्हाला कोणासाठी येतो? सरळ सरळ उत्तर दिलं लोकांनी म्हणा कोंबड्या आरवडतात म्हणून उदयाला येतो. कोंबड्यासाठी येतो असं लोकांचं म्हणणं आहे का? मग कोंबड्यांना म्हणा उद्या रजा टाका बंद करा तुम्ही 4 वाजेपासून ते ओरडलं. काय म्हटलं महाराजांनी? नोरडे तरी काय नोजडे कोंबडे काय तिनं करा कोंबड्याने केला करा. सूर्य उदय होतो हे नक्की कोंबड्यासाठी होते. हा मग कोणासाठी होतो? अनन्य गती कमळा लागे सूर्य वेळो वेळा. ज्ञानाला कमळ आहे कमळ. तुकोबारे सांगतात सूर्य विकाशिनी नेघे चंद्रकला. विठ्ठल विठ्ठल चंद्रदोये कमळे मिठी देती. तुकोबाऱ्यांचं प्रमाण आहे सूर्यविकाशिनी नेघे चंद्रकळा. ज्ञानोबा सांगतात चंद्रोदय कमळदळे मिठी देती. चंद्र उदय झाला कमळ मिटून जातात. मिटून हा ढुंकून सुद्धा पाहत नाही कोणाकडे? चंद्राकडे. चंद्र शीतळ आहे. चंद्र अमृत देणार आहे. पण ते एकविध आहे सूर्याची.
कमळ सूर्याशी एकविध आहे बरं हा. मग त्याच्या एकविधतेमुळे भगवान सूर्यनारायणाचा रोज उदय होतो. ज्ञानोबा सांगतात अनन्य गती कमळा लागी सूर्य वेळोवेळा. कमळा वाचून सूर्य उदय होत नाही आणि कमळापुरता राहत नाही. लक्षात असू द्या, कमळासाठी होतो पण कमळापुरता नाही होत. सुखिया होई जी डोळा त्रिभुवनाचा सर्व त्रिभुवन आनंदित होत. कमळामुळे उदय होतो आणि प्रकाश सर्व जगाला मिळतो. वासरामुळे गाय दूध देत असते बरं का, लक्षात असू द्या. आपल्या घरातली अडचण पाहून नाही, नातू झाला आणि गाईला पाहणं आला असं कधीच घडत नाही. मग धेनू वत्साचे वरसे दोहते होय घर उद्देशे नाही का, घर उद्देश मार्ग. वासरा वाचून देत नाही, वासरा पुरतं देत नाही. डेअरीवर पाठवलं तरी तक्रार करत नाही गाय. वासरू वजा दूध काढण्यासाठी गेला तर लात दिल्याशिवाय राहत नाही. वासरा वाचून देत नाही, वासरा पुरतं देत नाही. महाराष्ट्रात हा पण वासरा वाचून धेनू वत्साचे वरसे दुभते. पावसाचा वर्षा होतो. ज्ञानोबा सांगतात त्याला कारण एक पक्षी सांगितला. पक्षी माहित आहे का तुम्हाला? चातकाचे कणवे चातकाचे कणवे मेघू पाणी से धावे. तर त्या मेघाशी इतका अनन्य सांगितला, इतका अनन्य सांगितला. ज्ञानोबा सांगतात भरले समुद्र सरिता चहूकडे परिती पाणी की तया. तुकोरायचं प्रमाण आहे हा बरोबर. ज्ञानोबऱ्याच्या उभी सारखं आहे. वाट पाहे मेघा बिंदू नेघे चातक सरिता सिंधू. विठ्ठल विठ्ठल. पाण्या वाचून व्याकुळ झाला, व्याकुळ चातक आणि पाण्यात पडला. पाण्यात पडून सुद्धा पाण्या वाचून मरेल पण पृथ्वीवरचं पाणी तोंडा जाऊ देणार. हा कोण? चातक. चातक इतका निष्ठावंत सांगितलं. मेघाची निष्ठावंत एकविध आहे म्हणून ज्ञानोबा सांगतात मेघा काय चातकासाठी पाऊस पडतो. चातकाची कणवे मेघू पाणी यशी धावी. चातकासाठी येतो, चातकापुरता नाही येत. चातका वाचून येत नाही, चातकापुरता येत नाही. ते चराचरा गवे निवादे जीवी चर काय आचर काय. ज्ञानोबा सांगते जास्त नाही सांगत. आता शेवटचं सांगतो तुम्हाला. बहुत काय बोलू पैगा एका गौतमाशीच गंगा नाही का. तपश्चर्या केली गौतमाने आणि गंगा आणली. रोज मला शेती करायची. ते गौतम भाताची शेती करायची, भाताची शेती. आणि त्या शेतीतलाच भात कांडून खायचे ते. हो असा त्यांचा क्रम होता. त्यांच्या त्या भाताच्या शेतीमध्ये एक गाय गेली होती. गाय आणि त्या गाय हाकलण्यासाठी गेले. दरवाजे एक काडी घेतली, त्या गायीकडे फेकली, लागली, गाय मेली, हत्या झाली. तेव्हा जर लालू प्रसाद यादव राहिला असताना तर त्यांना तपाचा सल्ला त्यांनी दिलाच नसता. पण त्यांना गोहत्येचं पाप लागलं. त्यांना असं वाटलं नाही, लागलंच त्यांना. आणि त्या पापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी तपश्चर्या केली. कोण आहे? गौतम नाही. आणि तपश्चर्याच्या माध्यमातून ती आणली. काय आहे तिचं नाव? गोवधहरी. गोवधहरी. गोवधाच्या गोल मुक्ती देणारी नाही का. गोदा आपण असं नीट म्हणतो. आपणच काय नाथांनी सुद्धा म्हटलं ती नाही का. गोदा तटी काय म्हटलं? गोधा लेखन कामाठी गोधातटी लेखन कामाठी संपूर्ण झाले. बहुकाळ पर्वणी गोमटी भाद्रपद मास कपिला षष्ठी प्रतिष्ठाने गोधातटी लेखन कामाठी संपूर्ण झाले. गोधातटी गोधातटी. गोदा काय? गोदा गोदा पारोळाच आहे. पारोळा धुळाकडनं जाणं गोदावरी आणि मधून जाणं गोदा आहे. गोदा कटशाट काय म्हणतात त्याला. सरळ सरळ महाराज
गोवध हरी जरा अंतर आहे आणि गोदा नीट आहे नीट. गौतमाने आणली एवढी हे बरोबर आहे पण गौतमापुरती राहिली नाही. हा जा स्नान करा. वाचे म्हणता गंगा गंगा कोणी करतात ना शरण गेलं पाहिजे त्याला आणि आपली इच्छा तो भगवान पूर्ण करणार आहे. हो मला असं वाटतं की भगवान पंढरीश परमात्मा दातर्तीला जेव्हा आले दातर्तीला नारळाच्याच कार्यक्रमात प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होता. दातर्तीला कार्यक्रम अण्णांनी अभंग घेतला होता लक्षात नाही पण दा शब्दावरनं तो अभंग होता आणि दाता तोची एक दान दाता तोची एक दान नारायणा स्मरवी हा होता. सांगता येणार नाही असो पण त्याने दा शब्दाचे अर्थ करत असताना सांगितलं की दान देती ते तरती दमन करती ते तरती नाही का. दमन दा म्हणजे दान दा म्हणजे दमन असा अर्थ करत असताना त्यांनी असं सांगितलं की म्हणाले आता धा करती ते पण तरती नाही का. बैलांना काय म्हटलं जातं थकल्यानंतर नाही का ते म्हणाले आता पंढरपूरला जाण्याची गरज नाही आता इथंच म्हणाले धा करती ते पण तरती कारण कार्यक्रम ज्या गावाला होतात ते पण दा तरतीच होत. दा तरती शब्दाचा अर्थ आहे भगवान पंढरीश परमात्मा आपल्या या भाग्यवान गावामध्ये भाग्यवानच होता आपण ज्या अर्थी भगवान आपल्या गावाला आलेले आहेत नाही का आणि मंत्र सामर्थ्याने प्राणप्रतिष्ठा होणार आहे. महाराज सांगतात स्थापना झाली भगवान विराजमान होणार आहेत. जगदोत्तुकवर्णी ही गोष्ट उंच स्वरात सांगितले नाही का वर हात वरती करून सांगितले. हात वरती तेव्हाच होतो आवेश आला की हात वरती होतो. ओगीच सरळ सरळ बोलता बोलता हात वर होतच नाही त्यासाठी थोडा आवेश येणं आवश्यकच आहे नाही का. ऐसे गाजुनिया बाहे उभविली तिने संजयाने यत्र योगेश्वर कृष्ण हा श्लोक सांगत असताना माऊली सांगतात गर्जना केली गर्जना ऐसे गाजुनिया बाहे उभविली त्याने. हे राजा धृतराष्ट्रा येथ तुझं कोण संदेह हो. ज्या पक्षाला भगवान कृष्ण परमात्मा आहे ज्या पक्षाला भक्तवरी अर्जुन आहे त्यांचा नक्की विजय आहे. येथ तुला कोण संदेह हो. तुला का संदेह झाला असं का म्हणतो की दुर्योधनाचा विजय होईल. ऐशी गर्जना केली गर्जना बाहूवर केली दोन्ही तसं भगवान विराजमान काय आसनावर बसल्यानं तर तुकोवर नाही हा आवेशाला आणि वर हात करून सांगितलं देव बैसले सिंहासने आल्या याचका पुरी धने. आता फक्त याचक होऊन जा याचक हो. तुकोबरे सुद्धा याचक झाले बर का. ठाकोलोशे द्वारी उभा याचक भेटणार याचक होऊन जा देवाकडे. मूर्ख माणसं कोणाकडे याचना करतात. तुकोबरे सांगतात एक म्हणाले देवीकडे गेला देवीकडे उपासना केली ती देवी त्याला प्रसन्न पण झाली. त्या देवीने त्याला सांगितलं माग रे बाबा भक्तराया काय तुला मागायचं ते माग. तो म्हटलं आई मी असं तुकोबराच्या वाङ्मयात ऐकलं की तेजा इशारती तट्टो फोकावरी गीती म्हणलं असं एक तेज घोडा आहे की त्याला फक्त एवढा इशारा सुद्धा पुरे होतो. असं केलं की चौपट लगेच सुटतो.
तो कोणता तट्टू सांगितला ब्राह्मणाचा तो नाही. तट्टू माझा रत्नघोष मागे सरके कोस कोस. काय म्हटलं? भटो भटजीनो घोडो खानो घनो खानो घनो चलनो थोडो. एक मार छड़ो छोडो नीचे भटजी नीचे भटजी ऊपर घोडो. मार सांगतात असं नाही. तेजा इशारती शहाण्यापुरी एकची वचन. मार सांग हा. हो तेजाला फक्त इशारा लागतो. इशारा सांग आई मला असा तेज घोडा द्या. इशारा केल्यावर चौपट पळणार. देवीने सांगितलं तुझं डोकं फिरलं का रे? तुझा वरचा मजला रिकामा आहे का? तू म्हटलं काय झालं? अरे बावळट म्हणाले तुला जर घोडा देता आला असता तर मी गाढवावर बसली असती का? जिचा प्रवास गाढवावर चालू आहे ती आपल्याला घोडा देईल का? कोणाकडे काय मागावं अक्कल असणं गरजेचं आहे. मार सांगता विठ्ठल विठ्ठल. नात्रे असं म्हणतात की सांडोनी श्रीकृष्ण चरण इंद्रादी देवाचे करती भजन. ते देवचे मृत्यूग्रस्ते पूर्ण भजन त्याचे मरण कोण वारी. नाही का? आपण इंद्रदेवाचं भजन केलं, आपण ब्रह्मदेवाचं भजन केलं. ज्ञानोबा सांगतात पुण्याची पावटी सरे सरे सभेची इंद्रपणाची उठी उतरे उतरे येऊ लागती माघारे. मृत्यूलोक कैशे थोरिवीचे मान पाही पापा जो सृष्टीविदाचा साठोपा परी पुनरावृत्तीची आमापा. पुन्हा जन्म आहे त्याला. मग त्याचा जर जन्म मरण अजून चुकत नाही तो आपलं जन्म मरण टाळेल का? भगवान सांगतात या काय जो होय मज अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण. याला की शरणांगता शरण्य मी तर जन्म मरणाच्या पलीकडे काढू शकतो. दुसरा या जगात कोणीच नाही असं देवही सांगतात. आणि तू कोवर आहे ते सांगतात देवा या जगात तू एवढा उदार आहे एवढा उदार आहे. देवासारखं कोणीच उदार नाही बरं का. काय म्हटलं महाराजांनी? आपुलीची देशी पददासा. भगवान आपलं पद सुद्धा भक्ताला देतो. सर्वांना एक गोष्ट माहितीये. विभीषण शरण आला समुद्राच्या अलीकडे. लंका पलीकडे आहे, भगवान समुद्राच्या अलीकडे होते. विभीषण देवाला शरण आला. भगवान परमात्म्याने तिथंच त्याचा राज्याभिषेक केला. विभीषणाचा राज्याभिषेक समुद्राच्या इकडच्या काठाला झाला. लंका तिकडच्या काठाला आहे आणि अभिषेक इकडच्या काठाला. रावण जिवंत होता, रावण मेला नव्हता, पण मात्र अभिषेक झाला होता. लंका दिली गेली विभीषणाला. कोणीतरी येऊन सांगितलं देवाला तुम्ही शरण आला त्याला तुम्ही दान देता, लंका दान देता, राज्यदान देता. आणि हे रावणाला कळालं. मग आणि जर रावणच तुम्हाला शरण येऊन गेला मग काय करणार? अडचण आहे ना. भगवान सांगतात अयोध्या सांगा म्हणाल त्याला अयोध्या शिल्लक आहे. शरण काय त्याला शरण याला सांगा. अयोध्या अजून शिल्लक आहे. अयोध्या देतो त्याला. अयोध्या याला लंका दिली त्याला अयोध्या देतो. आपुलेची देशी पददासा तुझ्यासारखा उदार या जगात दुसरा कोणीच नाही. बाप उधार देवा परमितू याचक इच्छा सधो देतो असे सहस्रवरी देतो सर्वस्व आपुले. विठ्ठल विठ्ठल. भगवान भक्ताच्या इच्छेच्या हजार लाखो पट देतो. मला तर असं वाटतं की एखादं जर उदाहरण बघितलं तर कल्पना सुद्धा करता येणार नाही. मागा दूध दे म्हणितली यासाठी एका ब्राह्मणाच्या मुलाची गोष्ट सांगितली ज्ञानोबराने. उपमन्यू त्याचं नाव आहे बरं का. उपमन्यूच ना. हो. उपमन्या कारणे कैशी धावश लावला पाजी प्रेम पाना क्षीरसागरा पांडुरंगे येई वो पांडुरंगे. मारसतर उपमन्यू उपमन्यू. आई म्हणाले त्याला पाण्यात पीठ
टाकायची पीठ असं करून दूध म्हणून खायला देत होती आणि तो सुद्धा दूध म्हणूनच खात होता. थोडा जाणता झाला आणि आपल्या जोडीदार बरोबर त्याच्या घरी गेला आणि गेल्यानंतर त्या जोडीदाराकडे त्याला दूध मिळालं. त्या दुधाचं माऊलीत ज्ञानोबराने गोड वर्णन केलं. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशे त्वचेची पदार, हरित्या भिरुनी गोचर अशुद्धायन शेविते. गोड आहे दूध, पवित्र आहे बरं का दूध. ज्ञानोबरांनी या दोन्ही गोष्टी दुधाबद्दल सांगितल्या, पवित्रपणा आणि गोड सुद्धा. गोमूत्र पवित्र सांगितलं, गोड नाही, पण गोड नाही. आपण प्रत्यक्ष घेऊन पाहा, गोड नाही लागत. पवित्र आहे, अपवित्राला देखील पवित्र करणार आहे गोमूत्र, पण गोड नाही. हाटलीतली जिलबी गोड आहे, पवित्र नाही. गॅरंटी कोण देईल हो? हा प्रश्न आहे ना. पूजने शांती सागर बाबा गोष्ट सांगतात. बागलान भागात कार्यक्रमाला यायचं म्हणून पाठी लवकर उठले, बोलठाणपर्यंत पायी चालत आले. गाडीला अजून 10 मिनिटं वेळ आहे. हॉटेलवाल्याने खुर्शी दिली बाबांना. योगा त्या हॉटेलवाल्याचं नाव पण इशिनाथच होत आणि तो डवड भरला आणि बहिर्विधीसाठी गेला. आल्यानंतर त्याने लगेचच भज्यांचं पीठ काढलं, सुरुवात केली. बाबा म्हटले, अरे इशिनाथ, तू बाहेर जाऊन आलास म्हणा, तू हात धुतले नाही, पाय धुतले नाही आणि तसंच पीठ काढायला सुरुवात केली. तो म्हटला, बाबा माती लावून हात धुतले तर भजांना चवी येत नाही म्हणाले. जास्त बोलायचं नाही आपल्याला. पवित्रपणाची हमी कोण घेईल? गोड आहे, जिलेबी नक्की गोड आहे, पण पवित्र असेल असं सांगता येत नाही. हा महाराज सांगतात, हो एवढी माणसांची बुद्धी भ्रष्ट का झाली? त्याला कारण आहे, स्वयंपाक करणारा अशुची आहे, अशुद्ध आहे. स्वयंपाकघर कोणाला दिसू नये, स्वयंपाकावर कोणाचीच नजर पडू नये असं शास्त्र आहे. आणि हॉटेलमध्ये भज्यांचं दुकान कुठं असतं पा नाही का? हो, सर्व रस्त्याची धूळ त्याच्यात मिक्स झालीच पाहिजे. त्याचं ते हेतूच तो आहे. महाराज जाऊ दे, तिकडे जायचं नाही आपल्याला. ज्ञानोबा वर्णन करतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड. गोड दूध जेव्हा मिळालं, गायच्या दुधाला तर अमृताची उपमा दिली गेली. असं म्हटलं जातं की बिरबल थोडा लेट झाला म्हणाले. राजसभेमध्ये सर्व सेनापती आलेले आहेत, मंत्री आलेले आहेत, फक्त बिरबल आला नाही. बादशाचं काय म्हणणं नव्हतं स्वतः बादशाचं बिरबल बद्दल, पण ते बाकीच्यांना सण होत नाही ना. दुसऱ्यांनी मग काड्या कोरायला सुरुवात केली. ते नाही आले तरी चालेल, त्यांनी आलंच पाहिजे असं काही नेम आहे का? हे नेम फक्त आपल्यासाठी आहे, त्यांच्यासाठी थोडे आहे. नाईलाजाने बादशाला विचारावं लागलं, बिरबल तू का लेट झाला? बिरबलने सांगितलं, नाही वेळेवर येत होतो. रस्त्यात म्हणाले एक मुलगा आणला होता म्हणाले दुधासाठी. त्याची आई त्याला दूध देण्यासाठी समर्थ नव्हती आणि तो ऐकत नव्हता म्हणून परत गेलो आणि त्या मुलाला दूध दिलं म्हशीचं. त्याची समजूत घातली, मग आलो. म्हणून वेळ झाला, लेट झालो, मी चुकीला पात्र आहे, जी सजा असेल ती भोगतो. म्हणाले बिरबल, सर्वात दूध कोणाचं चांगलं असतं म्हणाले? मला म्हशीचं चांगलं असतं. असं का? बिरबल का लेट आला हे मागे टाकलं त्याने. पण मग तुम्ही हिंदू लोक गाईला मानतात आणि दूध चांगलं कोणाचंही विचारलं तर तू म्हशीचं सांगतो. तुम्ही गाईला मानतात ना? म्हणून हो गाईला मानतो आम्ही. मग गायचं दूध का सर्वात चांगलं आहे, पवित्र आहे असं का नाही सांगितलं? नाही म्हणाले, तुम्ही दुधाबद्दल विचारलं म्हणून मी म्हशीचं सांगितलं. तुम्ही अमृताबद्दल विचारलं असतं का मग गायचं सांगितलं असतं? म्हणे गायचं दूध नाही, अमृत आहे, अमृत. महाराज सांगतात ना, अमृतासारखं दूध जेव्हा मिळालं लक्षात आलं कोणाच्या? उपमन्यूच्या लक्षात आलं की आपली आई आपल्याला आतापर्यंत फसवत होती नाही का?
घरी गेला, सांगितलं आई आतापर्यंत फसवलं, आता फसणार नाही हा, ओरिजिनल पाहिजे, खरं दूध पाहिजे मला, हे चालणार नाही. आईने सांगितलं बाळा आपल्याला कोण दे रे, गरीबाला कोण दूध दे, कोण देतो, मला देव देतो. निघाला ना तो देवाकडे. ज्ञानवर सांगतात दूध दे म्हणितले यासाठी, वाटीभर वाटी घेऊन गेला दूध मागण्यासाठी. शिराब्धीची करुणी वाटी समुद्र करून दिला, समुद्र दुधाचा. जर सहस्र पटीने देतो, 1000 पटीने देतो म्हणावं, आता समुद्र किती वाट्या भरेल कल्पना करता येणार नाही. इतका उदार आहे तो माणसात. त्याने वाटीभर दूध मागावं, त्याने समुद्र करून द्यावा. अगवी या समुद्राची करुणी वाटी, उपमन्यू पुढे धुरजटे ठेविले जैसे. माणसाला इतका तू उदार आहे, देवासारखं उदार कोण येत आहे. तुझे अवतारे जाणो स्वतंत्र, देतान मनसी पात्रा पात्र. तर दाता त्याला म्हणतात ना जो पात्रा पात्राचा विचार करत नाही. विठ्ठल विठ्ठल हा एक गुणच आहे बरं का. तो अंगभूत असावा, आव नसावा, अंगभूत गुण असावा. गाणं देखील हा एक अंगभूत गुणच असतो. तो अंगभूत असला तर बरं, असा अर्थ नाही त्याला. पित्तळ उघड पडून जातं, पित्तळ. महाराजांना अंगभूत नसला तर काय होतं, लक्षात येऊन जातं, लक्षात. अंगभूत गुण असावा. वाजना हा पण गुणच आहे, अंगभूत असावा. ताल अंगातच असतो, अंगभूत. दान सुद्धा गुणच आहे, अंगभूत असावा. आवाडणं बरोबर नाही, हा दाखवणं जगाला. श्रीमंती सुद्धा अंगभूतच असावी. केवळ गाव जाण्यासाठी 1000 चिडून